नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नरेंद्र मोदी जे राजकारणातले चाणक्य म्हटलं जाते, देशामध्ये दबदबा असलेला व्यक्ती म्हटलं जाते, सगळ्यांवरती दबाव निर्माण करणारा म्हटलं जाते आणि भल्या भल्या पक्षांना फोडण्याची ताकद ठेवली जाते. निवडणुका कशा जिंकायच्या ते त्याच्याकडून शिकावं असं म्हटलं जातं. लोक पश्चिम बंगाल बघा कसं जिंकलं गेलं. आता हे जरी सगळं असलं तरी नरेंद्र मोदी चोर आहे असं म्हणायला लागले लोक. नरेंद्र मोदी राजीनामा द्या असं म्हणायला लागलेले आहेत आणि अमित शहा राजीनामा द्या असं म्हणायला लागलेले आहेत. म्हणजे राजकारणात आजपर्यंत देश सोडून न जाणारा नेता, म्हणजे 24 तास सक्रिय असलेला नेता म्हणजे अमित शहा, आणि अमित शहाच्या जीवावर नरेंद्र मोदी देशाचा पंतप्रधान असं संबोधलं जातंय लोकांमध्ये. आणि अमित शहा बघा तुम्ही, देश सोडून कधीही बाहेर देशात गेले नाहीत, बाहेरच्या दौऱ्यावरती कुठेही गेले नाहीत. आणि त्या अमित शहाचा आता राजीनामा मागतायत लोक, जसल्या नाही तसल्या शिव्या घालतायत, वाईट वाईट त्यांच्याबाबत बोललं जाते, जयवीरूची जोडी म्हटलं जाते, गुंडांची जोडी म्हटलं जाते, बरंच काय 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 म्हटलं जाते या अमित शहा नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये. त्यातले त्यात आता अमित शहा यांचा राजीनामा लोक मागायला लागलेले आहेत. सगळ्या गोष्टींचा करता करविता, त्याचबरोबर विद्यार्थ्यांवरती जो लाठी हल्ला झाला JNUवरती, जो देशातल्या दिल्ली जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनावरती लाठी हल्ला झाला आणि तेव्हापासून अमित शहा यांच्या विरोधामध्ये लोक उठलेले आहेत. राजीनामा अमित शहा यांचा मागतायत, नरेंद्र मोदींचा सुद्धा राजीनामा मागतायत. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय की नेमकं आंदोलन कुठं कुठं सुरू आहेत, काय एवढी वाईट परिस्थिती आली जयवीरवरती, म्हणजेच अमित शहा नरेंद्र मोदींवरती. लोक अक्षरशः आता वैतागलेले आहेत या लोकांच्या विरोधामध्ये. तर हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल. माझे नवनवीन व्हिडिओ असतात, आपण बघत असता, आवडला तर तो नक्की शेअर सुद्धा करत जावा. तर आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल. तसंच आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी दाबून बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्राचं राजकारण असू द्या किंवा देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातलं राज्य असू द्या, त्या राज्यातल्या भल्या भल्या पक्षांना फोडण्याची ताकद, म्हणजे फोडलेच आजपर्यंत एकही पक्ष ठेवला नाही, सगळे पक्ष नेस्त नाबूद करून टाकले. विरोधामध्ये एकही प्रबळ असा नेता ठेवला नाही, तरी सुद्धा देशातली जनता ही भाजपच्या विरोधामध्ये रान उठवते. हे आश्चर्यजनक गोष्ट आहे. देशाच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडी आली आणि या जोडीनं देशाचा बट्ट्याबोळ करून टाकला, देशाच्या विरोधी पक्षांची दानादान करून टाकली. जेवढे विरोधी पक्ष नेते आहेत देशातले विरोधी, भाजप विरोधी जेवढे पक्ष आहेत ते सगळे घराणेशाहीवाले स्ट्रॉंग पक्ष, त्या त्या राज्यामध्ये प्रबळ प्रमुख पक्ष मानले जातात. मात्र त्या सगळ्यांना नेस्तनाबूत केलंय ते म्हणजे एका व्यक्तीनं, अमित शहा. नरेंद्र मोदी हे नामधारी आहेत. नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदी बसवलं म्हणजे नरेंद्र मोदी हा एक मुखवटा आहे, त्याच्या मागचा खरा मास्टर माइंड आहे अमित शहा, आणि ते सध्या राज्याचे गृहमंत्री आहेत. तर त्याच अमित शहाचा राजीनामा सध्या मागितला जातोय आणि त्या राजीनाम्यासाठी जोरदार असं वातावरण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये तयार झालेले आहे. भाजपचा नेता दिसला की लोक मारहाण करायला लागलेले आहेत, ते तर व्हायलाच पडलेले. मात्र राजीनामा सुद्धा मागायला आता लोक लागलेले आहेत. या अगोदर बघा 2014ला भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, पूर्ण मेजॉरिटीनं सरकार आलं. 2014ला आलं, 19ला आलं, 24 मध्ये सुद्धा आलं. मात्र तरी सुद्धा विरोधी पक्षाचे खासदार फोडणं, विरोधकांवर कारवाई करणं, ईडी पाठवणं, सीबीआय पाठवणं,
आकसापोटी कारवाई करणं हे मात्र काही थांबलं नाही. हे कंटिन्युटी सुरू होतं आणि लोकांना खरी असलियत भारतीय जनता पक्षाची आता हळूहळू कळायला लागलेली आहे आणि देशातला तरुण रस्त्यावरती उतरायला लागलेला आहे. म्हणजे देशभरातला तरुण सगळा रस्त्यावरती उतरतोय आणि भारतीय जनता पक्षाचा विरोध करतोय, अमित शहा यांचा विरोध करतोय, RSSचा विरोध करतोय. आणि सध्या आता तरुणांची मागणी आहे अमित शहा राजीनामा द्या. तर तो राजीनामा का मागितला जातोय त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर अमित शहा यांचा राजकीय प्रवास कसा आहे त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर अमित शहा यांना तडीपार करण्यात आलेलं होतं, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. त्या अगोदर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची जोडी केव्हापासून आणि कधीपासून जमलेली आहे त्याच्यावरती सुरुवातीला आपण एक नजर टाकूया. 1982 ते 1987 मध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी दोघेही अहमदाबाद RSS आणि VP मध्ये सक्रिय झाले आणि त्या काळामध्ये त्या दोघांची ओळख झाली. 2001 मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनले आणि अमित शहा हे त्यांचे सर्वात जवळचे आमदार आणि संघटक बनले. बघा 1987 ते 81 पासून दोघ जण संघच होते. संघच राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये काम केलं, भाजपमध्ये काम केलं आणि मंत्रिमंडळामध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाले आणि हे सर्वात जवळचे आमदार संघटन सगळं नरेंद्र मोदींचं बघायला लागले हे झाले. त्यानंतर 2002 ते 2010 या कार्यकाळामध्ये अमित शहा नरेंद्र मोदी सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून काम पाहायला लागले आणि मोदी शहा एक तरुणांचा आयडॉल बनले गुजरातमध्ये. आता 2013 मध्ये मोदीने भाजपचे PM म्हणून उमेदवार जाहीर केले. म्हणजे भारतीय जनता पक्षानं RSSनं नरेंद्र मोदींना 2013 मध्ये देशाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून भाजपनं जाहीर केलं आणि याची सर्वोच्च जबाबदारी ही अमित शहा यांनी पेलली. शहा UPचे त्यावेळेस प्रभारी होते. 2014 मध्ये 71 ते 80 जागा 80 पैकी 71 जागा ह्या भारतीय जनता पक्षानं उत्तर प्रदेशमध्ये जिंकल्या आणि त्यावेळेस नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि अमित शहा हे नरेंद्र मोदींच्या अतिशय जवळचे झाले. त्यानंतर बघा अमित शहा यांना भाजपचं राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं गेलं, नंतर त्यांना गुजरातमधून खासदार बनवलं गेलं आणि आता पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये ते गृहमंत्री म्हणून आहेत. आता अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची जवळपास 40 वर्षाची ओळख आहे आणि त्यांची राजकीय कारकिर्दीची जोडी हे 24 वर्ष झालं दोघं एकत्र आहेत. गुजरातमध्ये त्यांना जोडी नंबर 1 म्हटलं जातं. दोघांवर हे झालेले मुख्य जे आरोप आहेत बघा, अनेक आरोपांमुळे ते चर्चेत सुद्धा राहिले, अनेक आरोपांमुळे ते वादग्रस्त ठरले. बघा 2002 मध्ये गुजरातमध्ये जी दंगल झाली त्यावेळेस अमित शहा हे गृहमंत्री होते, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होते. गुजरात दंगलीच्या वेळेस कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले असा SITने ठपका ठेवला आणि सुप्रीम कोर्टाने 2013 आणि 2022 मध्ये त्यांना क्लीन चिट दिली. मात्र त्या कार्यकाळात म्हणजे गुजरात दंगल बघा जी झाली त्यामध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला. फोन टॅपिंग प्रकरण असेल 2013चं, गुजरात सरकारने एका महिलेचे फोन टॅपिंग केलेलं होतं. त्यावेळी गृहमंत्री हे अमित शहाच होते. म्हणजे अमित शहा हे मूळ अडचणीत आले ते सोहरबुद्दीन एन्काउंटर म्हणजे बनावट चकमक जी झाली सोहरबुद्दीन त्यामध्ये अडचणीत आले. 2005 ते 2010 CBIने त्यांना अटक केली. 2014 मध्ये सत्तेत आल्या त्या केसेस संपल्या. मात्र 2005 ते 2010 4 ते 5 वर्ष ते जेलमध्ये होते आणि तडीपार सुद्धा त्यांना गुजरात मधून केलेलं होतं. त्याचबरोबर तुलसीराम प्रजापती एन्काउंटर केस सुद्धा त्यांच्याशी जोडली गेली होती. इशरत जहा एन्काउंटर केस सुद्धा CBIने त्यांच्यासोबत जोडली गेलेली होती. आता भाषणावरून FIR UP मध्ये 2014 ते बघा पुन्हा सहकार बँक घोटाळा सुद्धा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावावरती गुजरात मधला आहे. आता दोघेही बघा
आता लोकांचा त्यांच्यावरती काय आरोप आहे, म्हणजे आता सध्या जी आंदोलन देशभर सुरू आहेत, देशामध्ये जे आंदोलन सुरू आहेत, यामध्ये सीबीआय, ईडी, निवडणूक आयोगाचा दुरुपयोग केल्याचा दावा त्यांच्यावरती आहे. मीडियावरती दबाव टाकून आपल्यासारखं पत्रकारिता करणं, तो सुद्धा दबाव आहे. फेडरलिझमवर हल्ला, राज्यांचे अधिकार कमी करणे, कलम 370 CAA, शेतकरी कायदा, असे अनेक त्यांच्यावरती सध्या आरोप आहेत. म्हणजे लोकांनी आता आरोप केलेले आहेत 2014 पासून. त्याचा निकष काय आहे? मोदी कोणत्याही कोर्टाने दोषी ठरवलेले नाही. 2002च्या गुजरात दंगली वगैरे सगळ्या केसेस सध्या जैसे थे निकाली निघले ते जवळपास. म्हणजे त्याचं कधीही पुन्हा हे होऊ शकतं सरकार बदलल्यानंतर. तर सध्याची स्थिती अशी आहे, म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडी अनेक वर्षापासून आहे. तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा, म्हणजे महत्वाचं म्हणजे अमित शहा जर सत्तेतून गेले तर नरेंद्र मोदी गेले म्हणायचं. तर सध्या त्यांच्या विरोधामध्ये जी आंदोलनाची लाट उसळलेली आहे, ही नेमकी आता कुठं कुठं आहे ते सुद्धा आपण बघूया. बघा, संसद परिसर दिल्लीचं जे आहे तिथं अधिवेशन सुरू आहे आणि काळे कपडे घालून विरोधी पक्षाचे खासदार संसदेबाहेर आंदोलन करतायत. त्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, TMC आहे, RJD आहे, डावे पक्ष आहे, JMM आहे, काँग्रेस आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहेत, राहुल गांधी आहे, प्रियंका गांधी आहे. नीट पेपर लीकचा मुद्दा असेल, त्यामध्ये विद्यार्थी आहेत. नेट पेपर लीक मध्ये त्यांचं सुद्धा आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर कलबुर्गीमध्ये, कर्नाटकमध्ये सुद्धा 11 दिवस झालं विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. काँग्रेस पक्षाचं निषेध आंदोलन सुरू आहे. तसंच पुण्यामध्ये सुद्धा काँग्रेसचं आंदोलन आहे. बघा, पुण्यात अमित शहा आले होते. अमित शहाला कडाडून विरोध हा पुण्यामधून सुद्धा झाला. आजवर अमित शहा जिकडे जाईल तिकडं एकही आंदोलन होत नाही. पोलिस सगळ्यांची धरपकड करत होते. मात्र आता पोलिस बी कटाळले. ते म्हणतात जाऊ द्या, हे हुरडफुगी आहे ती सगळी, कुठं ह्यांच्यासाठी आम्ही मारामाऱ्या करत बसायच्या, मस्त कायदा सुव्यवस्था आहे. पण हे जर लोक चुकीचे वागत असतील तर मग त्याला काय अर्थ आहे, असं आता ह्या सगळ्या लोकांचं म्हणणं यायला लागलेलं आहे. आणि पुण्यात बघा, भलं मोठा असा विरोध अमित शहा यांना झालेला आहे. अमित शहा ज्यावेळेस पुण्यात आले त्यावेळेस लोकांनी अक्षरशः शिव्या घातल्या. म्हणजे शिव्यांची लाखोली अक्षरशः वाहिले अमित शहाच्या विरुद्ध. म्हणजे अमित शहानं राजीनामा द्यावा, नरेंद्र मोदीनं राजीनामा द्यावा, अशी लोकांची आता मानसिकता झालेली आहे. कधी काळी नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेत आले 2014ला, लोक देव मानत होते नरेंद्र मोदींना. नरेंद्र मोदी विष्णूचा अवतार, भगवानाचा अवतार, देवाचा अवतार असं म्हटलं जात होतं. म्हणजे नरेंद्र मोदी एक मसीहा आहे आणि देशासाठी पाठवलेला देवदूत आहे. तो देशाचं भलं करण, देशामध्ये उद्योगधंद्याची क्रांती आणल, देशामध्ये बरंच काय करल असं लोकांना वाटत होतं. मात्र तोच फुसका बाहेर निघाला. नुसते खोटं नाटक बोलायचं, इकडचं तिकडं, तिकडचं इकडं, आंतरराष्ट्रीय लेवलला नुसते दौरे करायचे. जे देश लोकांना माहित नाही त्या देशांचे दौरे नरेंद्र मोदींनी केले. आणि तिकडून काय मिळालं तर काहीच नाही मिळालं. म्हणजे आयुष्य आरामासाठी नरेंद्र मोदी तिकडे जातात असं लोकांना आता वाटायला लागलेलं आहे. आणि लोक सुद्धा तसंच करायला लागलेले आहेत. तर बघा, लोक त्यांच्यावरती आरोप करतात. ईडी, सीबीआयचा सगळा गैरवापर होतोय. तसंच बघा, आता उत्तरांचल, झारखंड अशा ठिकाणी सुद्धा आंदोलन सुरू आहेत. आणि जोरदार अमित शहा ज्या भागामध्ये जातील त्या भागामध्ये आंदोलन सुरू आहेत. पुण्यामध्ये अमित शहा आले तर पुण्यामध्ये आल्यानंतर मात्र चौकात चौकात अमित शहाला काळे झेंडे दाखवले गेले. चौकात चौकात अमित शहाचा विरोध केला गेला. आता हे का सुरू झालंय? जंतर मंतरवरती जे सोनम वांगचुक यांचं उपोषण झालं, अभिजित दिपके यांचं आंदोलन झालं तिथं. अभिजित दिपके म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन झालं, या आंदोलनानं अक्षरशः देश पेटवून उठलेला आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन झालं, या आंदोलनानं देशाची दशा आणि दिशा बदलून टाकलेली आहे. म्हणजे जनतेमध्ये जो लोक जी घाबरत होते मोदी शहाला, ही भीती निघून गेली. आता विद्यार्थ्यांची सुद्धा भीती निघून गेली. विद्यार्थी घाबरत नाहीत, लोक घाबरत नाहीत. अमित शहा, नरेंद्र मोदींना सध्या आता कुणी घाबरणार. मिलिटरी मधून सुद्धा विरोध वाढता, आर्मी मधून सुद्धा विरोध वाढायला लागला, पोलीस यंत्रणेमधून सुद्धा
मोदी शहाला विरोध वाढता. लोक म्हणायला लागले ठीक आहे जाऊ दे, काय जाईल आपली नोकरी जाईल, नोकरी मग गुलामगिरी करायला नको असं लोकांना वाटायला लागलं. लोक म्हणायला लागले की काय फार फार तर आपली नोकरी खातेली आहे, ह्याच्या पलीकडे काय होईल म्हणून. म्हणजे असं लोकांना आता वाटायला लागलेलं आहे आणि लोक स्वतःहून उठायला लागलेले आहेत, लोक बाहेर यायला लागलेले आहेत आणि लोक बोलायला लागलेले आहेत मोदी शहाच्या विरोधामध्ये. म्हणजे पुण्यामध्ये जे आंदोलन झालं, पुन्हा अमित शहा जिथं जिथं जात आहेत तिथं तिथं लोक काळं झेंडा दाखवायला लागलेले आहेत. जंतर मंतरवरच्या आंदोलनानं अख्ख्या देशाला बदलून टाकलेलं आहे. आता लोक असं म्हणायला लागलेले आहेत की इंग्रजांना आपण 80 वर्षापूर्वी घालवलं, इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, आता इंग्रजांकडनं आपण आझादी मिळवली होती, आता भारतीय जनता पक्ष आणि RSS कडनं आपल्याला आझादी मिळवायची, म्हणजे स्वातंत्र्य व्हायचंय आपल्याला, पारतंत्र्यात गेलोय आपण, यांच्या अशी लोकांची भावना तयार झालेली आहे. तर आंदोलन बघा, आंदोलनाचं मुख्य कारण होतं धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. जे पेपर फुटलेले आहेत, लीक झालेले आहेत, त्या पेपर बाबतीत राजीनामा मागणी केलेला होता. आता याचं दुसरी गोष्ट सुद्धा, जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं हे आंदोलन शांत मार्गाने चाललेलं होतं, शांतप्रिय आंदोलन चाललेलं होतं. मात्र गोदी मीडिया त्याचा भडकाव करीत होतं की ह्या लोकांना पाकिस्तानचं फंडिंग आहे, चीनचं फंडिंग आहे, यांना बाहेरून पैसे येत आहेत आणि बाहेरच्या लोकांनी प्रोटेस्ट करायला लावलंय असं गोदी मीडिया सांगत होती. आणि ह्याचाच रोष कुठंतरी लोकांच्या मनात आहे. त्याचबरोबर तिथं जे लाठी हल्ला झाला विद्यार्थ्यांवरती, पोलिसांनी दगडफेक केली, हे सगळं चॅनलवरती आलं, सगळीकडे लोकांनी ते कॅमेऱ्यामध्ये कैद केलं. पोलिस कशी दगड फेकतायत, पोलिस कशी त्या काट्यांना खिळ लावून मारतायत, पोलिसांनी एअरगनचा वापर केला, पोलिसांनी AK-47 मधून फायरिंग केलं विद्यार्थ्यांवरती. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती या देशामध्ये मोदी शहानं करून टाकली असं आता लोकांना वाटायला लागलेलं आहे. आणि याचाच उद्रेक झाला, म्हणजे दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलन दरम्यान जे विद्यार्थ्यांना मारहाण झाली त्याचाच विस्फोट हा भल्या मोठ्या प्रमाणामध्ये झाला. लोकांमध्ये जी भीती होती पोलिसांबाबत, मोदी शहाबाबत, ही भीती सगळी जंतर मंतरवरच्या आंदोलनात मार खाल्ल्यानंतर सुरू झाली. आता त्या ठिकाणानंतर बघा लोक आता अमित शहा आणि मोदी यांच्या विरोधामध्ये काय काय बोलायला लागलेले आहेत, अक्षरशः शिव्या घालायला लागलेले. म्हणजे नरेंद्र मोदींना बी अमित शहाला बी शिव्या घालायला लागलेले आहेत आता. आणि भारतीय जनता पक्ष खोटं कसं बोलतोय ते जग जाहीर व्हायला लागलेलं आहे. आता हे बघा, सरकार के द्वारा यहाँ पे ध्यान रखकर किए गए इंडियन इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी का आना, IIT मंडी की बात हुई थी, वो अब शुरू हुआ था, तब भी कांग्रेस की सरकार थी। सेंट्रल यूनिवर्सिटी बनना, सेंट्रल यूनिवर्सिटी 2009 में शुरू हुई थी, जब कांग्रेस की सरकार थी। मैंने अटल टनल का पूर्व में भी उल्लेख किया। जहाँ तक बात अटल टनल की है, वो प्रोजेक्ट 2010 में उसका कंस्ट्रक्शन स्टार्ट हुआ था, जब किया था। केंद्र सेंट्रल यूनिवर्सिटी 2009 में शुरू हुई थी, जब कांग्रेस की सरकार थी। जहाँ तक बात अटल टनल की है, वो प्रोजेक्ट 2010 में उसका कंस्ट्रक्शन स्टार्ट। पत्रकार सुद्धा प्रश्न विचारायला लागले, खोटं सांगतो. और 2009 में ही हिमाचल में IIT हे भाजपचे प्रवक्ते त्रिवेंदू म्हणून, तर हे खोटं सांगत होते. आणि पत्रकारांनी सांगितल्यानंतर ह्यांची बोलती बंद झाली. मोदीला शिव्या घालायला बघा, मोदी कशावरती उभे राहिले. म्हणजे हे आता लोकांना कळायला लागले. भाजपच्या एका आमदाराला उघड करून लोकांनी मारले बघा. हे आता मोदींच्या विरोधामध्ये हे सुरू झालेलं आहे. प्रदेश की दतिया सीट पर करारी हार के बाद बीजेपी अब हे सुरू झालेलं आहे. आता बघा, हे तुम्हाला मी दाखवतो. एका विद्यार्थ्याला मारहाण झाली. 19-year-old protester injured during the July 20th march to Parliament. मेरे हाथ में फ्लैग था और मेरा फेस इस साइड था. जब मेरे पास आके शूट हुआ,
जब आपको लगी गोली पुलिस वालों ने आपकी मदद की? नहीं सर, तो टोटल पैलेट से, जी सर, पूरा में पैलेट से। बघा हे अभी काफी दर्द हो रहा है सर बहुत ज्यादा हाथ उठना पड़ रहा आणि याच गोष्टीमुळे देश हळहळला, देशामध्ये भाजपच्या विरोधामध्ये उद्रेक तयार झाला. नाहीतर तोपर्यंत नरेंद्र मोदी अमित शहाला लोक देव मानायचे आणि आता अशा कारणामुळं नरेंद्र मोदींचा राजीनामा मागायला सुरुवात झाली. मेरा 2025 में दिल्ली पुलिस का एग्जाम लीक हो गया था और भी उसके बाद भी एग्जाम लीक होते रहे पर सरकार को कुछ फर्क ही नहीं पड़ा. धर्मेंद्र प्रधान is a criminal education minister. He has to be removed. He is a symbol of the collapse of our education system. He has to go. He is the reason my brother has got shot. He is the reason thousands of people are outside. He has to go. हे सुरू झालं आता. लाठीचार्ज झाला, त्यानंतर जे सगळे उद्रेक लोकांचा झाला आता. म्हणजे बघा आता हे जवान जे आहे नरेंद्र मोदींना जे सांगितलं की विद्यार्थ्यांनी हल्ला केला, जे भाजपचा आयटी सेल जे चालवतं, भाजपचं आयटी सेल खोटं खोटं सांगतं. आता त्याला हे बघा बघा हे कसे दगड मारतायत. या लोकांना सस्पेंड करायला पाहिजे सेवेतनं. मात्र सरकार बघा हे अशा पद्धतीनं पोलिसांचं काम. nationally important question that we need to raise on malnutrition. बघा सुनना नहीं है? नरेंद्र मोदीचा एकेरी उल्लेख. कितना वो? होम मिनिस्टर अगर आप ऐसे बोले मैं क्या करूं? बुलाओ उसको, बुलाओ होम मिनिस्टर को. तुम मेरे सवाल नहीं सुनना चाह रहे. बुलाओ होम मिनिस्टर. Where is the होम मिनिस्टर? सवाल इस बात की है. बच्चों पे गोली चलाते हैं आप लोग. बघा नरेंद्र मोदी आणि अमित शहाला लोक डायरेक्ट अमित शहा बोलाव ओ हिजडे को असं लोक म्हणायला लागलेले आहेत. ते खासदार सुद्धा बोलायला लागले. बच्चों ने मुझे भद्दी भद्दी गालियां दी. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, शर्म नहीं आता ये सब बातें आपको कहते हुए कि बच्चे मुझे गाली दे रहे हैं? 56 लाख की गर्लफ्रेंड किसने कहा? अरे भाई आप भी तो कपड़े देख के पहचान लेते हैं लोगों को. गोए पेड़ बबूर का तो अम्बा कहां से पाए. आरएसएस ने और भारतीय जनता पार्टी के नेताओं ने जो बीज इस देश में बोया है नफरत का, अब काटने का समय जो है उस बीज का आ गया है. आपने दिया क्या है इस देश के बच्चों को? AK-47 से स्वागत, कील गड़े हुए डंडों से स्वागत. आपकी प्रशासन ने पत्थर बरसाए, आंसू गैस के गोले छोड़े, छर्रे वाले गोलियां चलाई मासूम बच्चों के ऊपर, इससे स्वागत. शर्म नहीं आ रहा मोदी जी आपको बोलते हुए? क्या इतने अनपढ़ गवार का इस देश की जनता को आपने समझ रखा है? कितना दिखावा करोगे, कितना पाखंड फैलाओगे इस देश में? तो मोदी जी, बच्चों ने गालियां दी, वो माफी मांग रहे हैं. संस्कारी बच्चे हैं इसलिए माफी मांग रहे हैं. क्या आपने इस देश से माफी मांगा आज तक? किसानों के लिए आपके गृह मंत्री और आपने कीले गड़वाई है रोड के ऊपर मोटे मोटे, किसानों के ऊपर डंडे चलवाए हैं इस देश के अन्नदाता के ऊपर. इसकी माफी मांगी आपने? आपके प्रशासन ने पीछे से डंडा किया है हमारी बेटियों के प्राइवेट पार्ट में, इसकी माफी मांगी आपने? बेशरम प्रधानमंत्री कहेगा. अब फेसबुक पे इसलिए आप आते हैं कि आपका जो खरीदा हुआ गोदी मीडिया है उसको कोई नहीं देखता है. बच्चों ने मुझे भद्दी भद्दी गालियां दी. माननीय प्रधानमंत्री देश की यूथ अगर कोई भी देश आज आगे है, चाहे वो एजुकेशन में हो, चाहे वो मॉडर्नाइजेशन में हो, वो सिर्फ और सिर्फ तालीम से आगे है, सिर्फ और सिर्फ एजुकेशन से आगे. और अगर हमारी एजुकेशन ही रुक जाएगी, अगर हमारे एग्जाम ही रुक जाएंगे और अगर हमें ही दोषी समझा जाएगा तो हम इस देश जो कि सोने की चिड़िया कहलाते हैं इसमें आगे कैसे बढ़े? आप बताएं. अब ये जंतर मंतर प्रोटेस्ट हो रहे हैं मेरे प्यारे दोस्तों, और जितने भी लोग देख रहे हैं इसको, हमने सगळे तरुण जागे झालेत आता. म्हणजे पहिल्यासारखं राहिलेलं नाही आता. लोक खुलकर विरोध करायला लागले आहेत, बाहेर उठायला लागलेले आहेत लोक आणि विरोध करायला लागलेले आहेत भारतीय जनता पक्षाचा. बघा झारखंडमध्ये आंदोलन सुरू आहे आणि तिथं जे सचिव महोदय भेटायला गेले होते ते उभं राहून बोलत होते. लोकांचा राग एवढा अनावर झालाय. बघा यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जमिनीवर बसलो, तुम्ही सुद्धा अधिकारी आहे पण जमिनीवर बसलं पाहिजे.
मैंने बात नहीं मैंने बच्चे एकाला का खाता बैठ के देखिए सारा सब अलग से बच्चे मैंने बच्चे का बात होगा बच्चे बघा एवढा राग लोकांच्या मनात माझा बदल निर्माण झाला या रेषेस बद्दल. इससे बात करना आपको पता नहीं है स्टूडेंट बच्चे आप बच्चे अरे आप बच्चे नहीं आप गिरोगे बघा इतना दिक्कत है इससे बात नहीं बच्चे पहले सीसीटीवी की जमीन में बैठे ऐसा बात करेंगे बच्चे बच्चे ऐसा कीजिए सीसीटीवी की बात करते बच्चे जमीन में आप जमीन में बच्चे पहले 10 सुरक्षित कितना होता है जमीन बैठता है बघा जेव्हा ते जमिनीवरती सचिव बसले म्हणजे बघा लोक किती रागात आहेत सरकारच्या विरोधामध्ये आणि हे एका राज्यामध्ये नाही पूर्ण देशामध्ये ही परिस्थिती झालेली आहे माझ्या विरोधात. आणि आता अमित शहाच्या विरोधामध्ये लोक अमित शहाचा राजीनामा मागायला लागलेले आहेत. म्हणजे लोकांना आपले अधिकार कळायला लागलेले आहेत. बघा सचिवाला जमिनीवरती बसवलं आणि तेव्हा विद्यार्थ्यांनी चर्चा कराय बघा आणि हे अधिकाऱ्यांची हेच लायकी. हमेशा सोचता हूँ घूमना तो नहीं आता. और सुनिए अगर विकास के यही पैमाना है ना भैया तो कांग्रेस 65 रुपए में पेट्रोल देती थी कोई लागू यार. अगर विकास विकास हमेशा सोचता हूँ अशी लोक ये नरेंद्र मोदी नाम का एक सबसे घटिया आदमी है. इस आदमी ने हजारों लोगों को पहले गुजरात में मरवाया धर्म के नाम पर और पूरे देश में मरवाया. अब जो है जाति के नाम पर जो है एक तरफ सोच रहा है कि हिंदुओं में जो ऐसे हो जाए. अब ये बताइए जब प्रधानमंत्री है वो प्रधानमंत्री को तो हम घसीट करके इस देश में वो है अधिकार कि घसीट करके गद्दी से उतार दें तो उनको घसीट करके गद्दी से अब उतारने का समय आ गया. ये नरेंद्र मोदी नाम का एक सबसे घटिया आदमी है. लोक बघा हे तरुणाई हे तरुणाईनं आता सुरू केलेलं आहे. 5 किलो राशन लेना हो तो फिंगरप्रिंट, खाद्य सामग्री लेना हो तो फिंगरप्रिंट, पेंशन लेना हो तो फिंगरप्रिंट. जब दुनिया की हर चीज पे फिंगरप्रिंट जरूरी है तो वोट देते समय फिंगरप्रिंट क्यों नहीं? अगर वोट पे भी फिंगरप्रिंट आधारित सिस्टम लागू कर दिया जाए तो वोट चोरी, नकली मतदान और गड़बड़ी खत्म हो जाएगी. म्हणजे हे सगळं आता सुरू झालेलं आहे देशामध्ये. बच्चे के साथ किसी तरह से कोई दुर्व्यवहार है किसी तरह से उस वाले बात नहीं सकती. आता बघा पोलीस सुद्धा सांगायला लागलेले आहेत की अजिबात विद्यार्थ्यांना काय बोलायचं नाही. सरकार काही सांगेल त्या दबावाखाली झुकायचं नाही. ये शांतिपूर्वक जाएंगे और शांतिपूर्वक आएंगे. इसको स्पष्ट रूप से आप लोग भी समझ लीजिए. ठीक है, क्लियर है. जिसको जहाँ लगा है आगे आगे चलना है. इनके साथ किसी तरह का कोई ये नहीं करना है. ठीक है, ये हमारी ही चलता है. इसके साथ किसी तरह से मिसबिहेव तो कोई शांति भंग नहीं करे. इस बात को ध्यान रखना है. किसी तरह से वो गाड़ी के साथ तोड़फोड़ नहीं करे, किसी आम पब्लिक के साथ किसी तरह से दुर्व्यवहार नहीं करे. इस बात को देखना है और उसको समझा बुझा के आगे 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 ले जाना है. जहाँ तक ये जाएंगे यहाँ से जयनगर तक जाएंगे फिर शांति आएंगे. स्पष्ट है. ठीक है, जो जहाँ लगाए उसको ये ध्यान रखें. म्हणजे आता पोलीस सुद्धा म्हणायला लागलेले आहेत की बाबा आता पोलीस सुद्धा म्हणायला लागलेले आहेत की आता विद्यार्थ्यांना मारहाण करायला नको कारण की पोलीस सुद्धा घाबरलेले. बघा जिथं नरेंद्र मोदी दिसल पोस्टर सुद्धा लोक फाडायला लागले. म्हणजे किती उद्रेक नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये झालेला आहे. देशामध्ये जवळपास 1 लाख सरकारी शाळा बंद झालेल्या आहेत. लोकांना हे दिसायला लागलेलं आहे की 1 लाख सरकारी शाळा. गुजरात मधलं गुजरात मध्ये सुद्धा सगळे विद्यार्थी जागे झालेले. बघा मोदी शहा दिसला हे सत्र असं सुरू झालंय
आता त्या विद्यार्थ्यांना जे मारहाण केली जंतर मंतरवरती, त्याच्यामध्ये जी काही लोक होती ते सुद्धा पोलिसांनी सांगितलं पाहिजे। जरिए से इनको पैसे दिए गए और इसके बाद इनको ये बताया गया था कि आप कोई पुलिस या कोई यूनिफॉर्म फोर्स का कोई भी बंदा उसको टारगेट करो। बड़ी सैड बात है कि 15-15 साल के बच्चे काम में लगे हुए हैं ISL बेस्ड मुलांना मारहाण करण्यासाठी बघा हे। आणि आता अमित शहा यांच्या विरोधामध्ये रान उठलेलं आहे। अमित शहा राजीनामा द्या अशी मागणी आता जोर धरलेली आहे। म्हणजे अमित शहा यांना राजीनामाच द्यावा लागेल अशी परिस्थिती सध्या देशामध्ये निर्माण झालेली आहे। आणि या परिस्थितीला जबाबदार हे मोदी शहा, म्हणजे जे मोदी शहानं पेरलं तेच आता उगवले। त्यांनी जी लोक सांभाळली तेच लोक आता त्यांच्या विरोधामध्ये उठलेले आहेत। म्हणजे नरेंद्र मोदींचा राजीनामा, अमित शहाचा राजीनामा घेतल्याशिवाय लोक शांत बसणार नाहीत, हेही तितकंच खरं आहे। म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आंदोलन सुरू झाले। धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा 36 दिवस आंदोलन केल्यानंतर मिळाला। मात्र गृह विभागाने जी कारवाई केली विद्यार्थ्यांवरती, विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्याबाबत मात्र हे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी काही नक्षली आहेत का, दहशतवादी आहेत का, मग त्यांच्यावरती एवढं त्यांना मारहाण करण्याची गरज काय होती, असं म्हणून आता देश सगळा हळहळतोय। म्हणजे लोक म्हणायला लागले की बाबा हेच तडीपार आहे, गुंड आहे दोघं बी, आणि तेच विद्यार्थ्यांवरती हल्ले करतायत, लाठी हल्ले करतायत, मग या लोकांवरती कारवाई का नको, असं म्हणून आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आणि नरेंद्र मोदी राजीनामा द्या असं सत्र, अमित शहा राजीनामा द्या असं सत्र आता देशभर सुरू झालेलं आहे। तर बघा आज एवढंच, येणाऱ्या काही दिवसामध्ये अमित शहा यांचा सुद्धा राजीनामा आलेला आपल्याला दिसेल। तर आज एवढंच। माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे।